सोयगाव तालुक्यातील सावळतबारा व जवळच असलेले बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा घाटामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली होती। मात्र त्यांचे योग्य संगोपन झालं नाही। सामाजिक वनीकरण विभागाचे अतिशय दुर्लक्ष दिसून येते। वन विभागाचं काम आहे असलेल्या झाडांचे रक्षण करणं, तर सामाजिक वनीकरण हे वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन देते। नर्सरी उभारून जनतेला तसेच शाळा, महाविद्यालय, विद्यालयांच्या परिसरात लागवडीसाठी रोपे पुरवठा करणं, यासाठी शासनाकडून सामाजिक वनीकरणाला लाखो रुपयांचा निधी खर्च होतो। मागील 2 ते 3 वर्षात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यात आली आहे व संवर्धनासाठी शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणाने संवर्धना अभावी अनेक वृक्ष नष्ट होण्याची भीती आहे। विविध प्रजातीच्या झाडांची लाखो रुपये खर्च करून लागवड करण्यात आली, मात्र लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या संगोपनासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने जवळपास 50% झाडे नष्ट झाली असून झाडांना पाणी देणं तर सोडा, लागवड करण्यात आलेल्या झाडांच्या आजूबाजूचा केर कचरा सुद्धा काढलेला नाही। लागवडीसाठी खोदण्यात आलेल्या अनेक खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड दिसून येत नाही, तरी सामाजिक वनीकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून निधी योग्य ठिकाणी वापरण्यात आला की नाही याची शहानिशा करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मराठवाडा सरचिटणीस गोकुळसिंग राजपूत यांनी केली असून आंदोलनाचा इशाराही दिलाय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी रईस शेख, सोयगाव। मी अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचा मराठवाडा विभागीय सरचिटणीस गोकुळसिंग राजपूत तथा ज्येष्ठ पत्रकार, सावळतबारा। आता गिरडा परिसरामध्ये वन विभागामध्ये बरेचसे झाडांचे आता पाणी अभावी सुकू लागलेले आहे। हो, या संदर्भामध्ये काय सांगाल तुम्ही? हो, मी स्वतः प्रत्यक्ष बघितलं। पूर्ण म्हणजे जे सामाजिक वनीकरण आहे वन परिक्षेत्राचं गिरडा घाटातलं, याच्यातले पूर्ण झाडं खाली पडलेले आहे, त्याला पाणी नाही आहे। वन परिक्षेत्राचे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे। शासनाने लाखो रुपये खर्च करून हे योजना राबवले जाते, पण जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे वन विभाग हे याकडे अजिबात दुर्लक्ष करत आहे, जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। तुमची काय अपेक्षा शासनाकडून? अपेक्षा हेच की बुवा यांच्यावर हे कागदोपत्री घोडे नाचवतात आणि सांगता वरती दाखवतात की बुवा सर्व काही बरोबर आहे आणि इकडे झाडं पूर्ण खाली पडलेले, त्याला पाणी नाही आहे। तिथे आणखीन जनावरांना सुद्धा पाणी पिण्याची व्यवस्था केली पाहिजेत आणि हे जर व्यवस्था नाही केली तर आमच्या अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही आंदोलन करणार आहे। तुमची काय मागणी राहणार मग आंदोलन करून? बस हेच यांच्या याकडे लक्ष द्यावे, दुसरं आमची मागणी काही नाही। आणखी काय मागणी असणार शासनाकडून तुमची? आज जे बेजबाबदार अधिकारी असतील, जे लक्ष देत नाही, यांच्यावर कारवाई करावी, ही आमची मागणी राहणार आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।